तर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ ओणम स्पेशल आहे, कारण की हा व्हिडिओ मी ओणमच्या वेळेस शूट करून ठेवला होता, बट मला टाईम नव्हता तो अपलोड करायला आणि मी तसंच विसरून गेलेली. आता जस्ट फोन बघताना हा व्हिडिओ समोर आला, म्हटलं अपलोड करावा. ओणम हा सण केरळमध्ये साजरा होणारा सर्वात मोठा सण आहे. तर इथं कसं की आपल्या दिवाळीला कसं आपण नवीन कपडे घेतो, तसं इथं मस्त आहे. ओणमच्या वेळेस सगळीजण कपडे घेतात, सोनं खरेदी करतात आणि हा फेस्टिवल का साजरा करतात तेही आपण बघूया. हा सण राजा महाबलीच्या आठवणीत त्यांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. असं म्हणतात की या दिवशी राजा पृथ्वीवर आपल्या प्रजेला भेटण्यासाठी येतो आणि यावेळेस स्पेशली लोक महाबलीचं रूप घेऊन वेगवेगळ्या शॉपमध्ये घरामध्ये जातात. तर इथं पहा, आमच्या शॉपमध्ये सुद्धा राजा आलेला आहे आणि अशा पद्धतीने वेशभूषा असते. इथं पाहू शकताय तुम्ही. 10 दिवस ओणममध्ये रोज वेगवेगळ्या पद्धतीची फुलांची रांगोळी इथं काढली जाते. तर त्यालाच पूकलम किंवा अत्तपू असंही म्हणतात. तर आपल्या घरासमोर, आपल्या शॉपसमोर अशी ही फुलांची रांगोळी काढली जाते. आणि खास गोष्ट ही आहे की कुटुंबामध्ये सगळेजण ओणमच्या दिवशी पारंपरिक पोशाख घालतात. म्हणजेच की स्त्रिया केरला साडी घालतात, मुली पट्टपावाडा किंवा हाफ साडी घालतात आणि मुलं मुंड शर्ट असं हे प्रकारचे पोशाख असतात. आणि हा 10 दिवसाचा सोहळा सगळ्या मल्याळी लोकांसाठी खूप आनंददायी असतो. म्हणजे सगळे जे घरातले कामानिमित्त बाहेर देशात वगैरे जातात, तर इथं कसं आहे केरलामध्ये की 80% लोक बाहेरच्या देशात सेटल्ड आहेत केरलाची. तर ते ओणमच्या वेळेस येतात. सर्वांच्या घरी आनंदाचं वातावरण असतं आणि ओणममध्ये स्पेशली नवीन कपडेच घेतात असं नाही, तर ओणममध्ये कपड्यांबरोबर भरपूर असं सोनंसुद्धा घेतात. तुम्ही कधीही केरलामध्ये फिरायला आलात तर एक गोष्ट नक्की नोटीस करा की इथल्या ज्या स्त्रिया आहेत त्या भरपूर सोनं वापरतात. तर 1, 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने त्या बांगड्या घालतात. म्हणजे आपण कसं काचेच्या बांगड्या घालतो महाराष्ट्रामध्ये, त्याचप्रमाणे इकडं केरलामध्ये सोन्याच्या बांगड्या वापरतात. आणि पहिल्यांदा मी ज्यावेळेस केरलामध्ये आले होते त्यावेळेस एवढं सगळं सोनं घातलेलं बघून मी स्वतः शॉक झालेली, कारण इथं सोन्याचं खूप ट्रेंड आहे आणि लग्नामध्ये मुलीच्या 1-1 किलो सोन्याचे दागिने घालतात. असं वाटतं की ज्वेलरीची ॲडव्हर्टाईज चालली आहे, एवढं सोनं इथं घातलं जातं आणि सोन्याचं खूप ट्रेंड आहे इकडं. ओणमच्या वेळेस सद्याला खूप महत्त्व आहे. तर सद्या म्हणजे काय की ओणममध्ये ज्या पद्धतीचं जेवण बनवलं जातं त्याला सद्या म्हणतात. तर ह्या जेवणामध्ये प्रामुख्याने आपल्याला केरळचा भात खायला भेटतो, सांबार, रसम, मोर करी, वेगवेगळ्या पद्धतीचे तोरण असतात. म्हणजे वेगवेगळ्या भाजीपाल्यापासून ते करी बनवतात. सुकी करी असते त्याला इथं तोरण म्हणतात. त्याच्याबरोबर पापडम, केळी किंवा बनानाचं चिप्स, वेगवेगळ्या पद्धतीचं आचार, पायसम असे हे सर्व पदार्थ असतात. तर ओणमच्या वेळेस स्पेशली सध्या खाण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे, कारण एक वेगळी टेस्ट असते आणि खूपच टेस्टी इथलं जेवण असतं, हेल्दीही असतं आणि विशेष म्हणजे या जेवणामध्ये भाज्यांचं प्रमाण भरपूर असतं. हे बघा, हा व्हिडिओ गुड्डूचा आहे. तर इथं हॉस्टेलवर म्हणजे कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये ओणम फेस्टिवल सेलिब्रेट केला जातो. तर ह्या वर्षी आम्ही पूकलम काढलेलं नव्हतं, म्हणजे रेडी असणारं हे पूकलम आम्ही घेतलेलं होतं विकत. तर हे बघा अशा पद्धतीचं आहे. ओणमच्या वेळेस स्पेशली ओणम कळी म्हणजे तिरुवादिरा खेळला जातो. प्रत्येकजण स्कूल, कॉलेज, शॉपमध्ये, घरासमोर ही कळी खेळतात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.